नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्यात प्लॉट विक्रीच्या नावावर 47.45 लाख रुपयाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अयोध्यानगर येथील जनार्दन धरमठोक यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. आरोपी पावनगाव, शंकरपूर आणि कन्हाळगाव परिसरात मालकी हक्क नसतानाही लेआउट विकसित करून प्लॉट विक्रीचे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. तर जय संतोषी मा डेव्हलपर्स अँड बिल्डर्स नावाने करार करून 11 प्लॉट धारकांकडून रोख, चेक आणि ऑनलाईन माध्यमातून रक्कम घेतली. मात्र प्लॉट न दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. यामध्ये जे फिर्यादी आहे जनार्दन धरमठोक, राहणार अयोध्यानगर, नागपूर, यांच्या तक्रारीवरून जे आरोपी नामे आहे राजकुमार प्रकाश भगत, वय वर्ष 45 वर्ष, त्यांनी इथे कलमना हद्दीत जे आपलं पावनगाव आणि कनालगाव आहे त्यामध्ये दुसऱ्याच्या जमिनीला आपल्या नावावर दाखवून त्यांनी तिथे प्लॉट पाडलेत आणि बरेचसे लोकांना विक्री केली. त्या संदर्भात वारंवार या प्लॉट धारकांनी त्याच्याकडे रजिस्ट्रीसाठी मागणी केली, तर त्यांनी रजिस्ट्री केली नाही आणि तो सांगतो की प्रॉपर्टी विवाद आहे, शेतकऱ्यांनी हे केलं. त्यामुळे असे बरेचसे लोकांची फसवणूक झाली आहे आणि बरेचसे अर्ज आमच्याकडे आले. त्याच्यावर आम्ही चौकशी केली आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याचा 420 गुन्हा दाखल केलेला आहे. जवळपास 47 लाख 45,000 रुपयांचा घोटाळा निष्पन्न झाला आणि त्याला आम्ही गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं, अटक केलेला आहे. तपासावर गुन्हा सुरू आहे. मी कलमना किंवा पारडी ठाण्याअंतर्गत जे पण नागरिक आहेत ज्यांनी भगतकडनं प्लॉट घेतलेले आहे त्यांना आवाहन करते की ज्यांच्यासोबत धोकाधडी केली असेल, त्यांनी फसवणूक केली असेल, त्या सर्वांनी पोलीस स्टेशनला यावं, त्यांचं काय तक्रार असेल ते द्यावं, जेणेकरून त्याच्याविरुद्ध आपल्याला सखोल तपास करून गुन्हा सिद्ध करायला मदत मिळेल. लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर.